नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन 2023 जे आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यात DVT पोचलेली आहे. तर त्यामध्ये 5th राऊंड हा जो आहे तो आता कसा होणार आहे, त्यालाच 5th राऊंड म्हणजे स्पॉट ॲडमिशन. ज्यांना अद्यापर्यंत कोणताही ट्रेड मिळालेला नाही, कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही, त्यांना कोणत्या प्रकारे ॲडमिशन मिळणार आहे, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, ऑनलाईन मार्क अटेंडन्स कशा प्रकारे केलं जातं, तुम्ही घरी बसून सुद्धा सदर प्रोसेस करू शकता, आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर स्पॉट ॲडमिशन किंवा त्याला 5th राऊंड काउन्सिलिंग राऊंड असं त्याचं नाव आहे, समुपदेशन फेरी. आता ही कशी असते त्या बघणार आहोत. तोपर्यंत आपण जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत ते लगेच मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता मित्रांनो, मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी खालील काही जे आहेत ते नोट करून ठेवायचे किंवा नोंदी करायच्या आहेत. तुमच्या जवळपास असणाऱ्या ITIची नावं पहिलं शोधायची आहेत. पहिलं काम ते आहे. नंतर दुसरी स्टेप्स आहे की त्या ITIमध्ये किती ट्रेड्स आहेत आणि कोणकोणत्या जागा रिक्त आहेत, म्हणजे वेकंट सीट रिपोर्ट आपण त्याला म्हणतो. तर वेकंट सीट असल्या तरच तुम्ही त्या ठिकाणी मार्क अटेंडन्स केल्यानंतर जाऊ शकता. मार्क अटेंडन्स हा होणार, पण त्या ठिकाणी वेकंट सीट नसतील तुमचा उपयोग होणार नाही. त्यामुळे ITI आणि त्यामध्ये असणाऱ्या ट्रेडच्या वेकंट सीट यांची नोंद ठेवा. तुमचे मनपसंत ट्रेड कोणते आहेत आणि ITI कोणते आहेत याची सुद्धा यादी करा. आणि म्हणजे कोणत्या ITIमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत, त्याच्यामध्ये जागा किती आहेत ह्याची एक यादी करून घ्या. आणि त्याचप्रमाणे म्हणजे जी तुम्ही यादी केली आहे त्याप्रमाणे ऑनलाईन अटेंडन्स मार्क करायचं आहे. एकाच ITIमध्ये मार्क न करता अनेक जवळपासचे तुमचे प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे जे ITI आहेत किंवा तुम्ही अपडाऊन करू शकता अशा ठिकाणी अटेंडन्स मार्क करा. म्हणजे बरेच विद्यार्थी एकाच ठिकाणी करतात आणि मग बाकीच्या ठिकाणी त्यांना चान्स मिळत नाही. तर अनेक ITI म्हणजे 10-15 ITI सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातले अटेंडन्स मार्क करून ठेवू शकता. आणि दिलेल्या दिनांकास म्हणजे जी दिनांक वेळापत्रकामध्ये दिलेली आहे आणि वेळ जी आहे त्यामध्ये हजर राहायचं आहे. त्याचं मेरिट नंबरनुसार वेळ आणि दिनांक दिला जातो. त्यावेळी तुम्हाला ट्रेड कुठे मिळणार आहे, तर या ठिकाणी स्पॉटवर म्हणजे ज्या ITIमध्ये तुम्ही जाल त्या ठिकाणी जर व्हेकंट सीट असतात तर त्यानुसार मेरिट लावलं जातं तिथे हजेरी असणाऱ्यांचं. आणि मग मेरिटनुसार जे मेरिट तुम्ही अटेंडन्स मार्क करणार त्यानुसार तुमची मेरिट लागणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉटवरच सदर ॲडमिशन व्हेकंट सीटवर दिलं जाणार आहे. म्हणजे स्पॉटवर तुम्हाला जरी तुमचं मेरिट लागलं तरी तुम्हाला व्हेकंट सीट असतील तरच त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे मार्क करणे आणि त्यामध्ये जनरली हे जे आहेत तारखा त्या लक्षात ठेवणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. तर आपण जाऊ मार्क कशा प्रकारे केलं जातं, त्याचे स्टेप्स काय आहेत ते सुद्धा बघणार आहोत. तर इथे ITI ॲडमिशन 2023च्या उमेदवारांनी समुपदेशन फेरी जी आहे म्हणजे काउन्सिलिंग राऊंड, यामध्ये अटेंडन्स मार्क करण्यासाठी दिनांक 27 आणि 28 तारीख ही लक्षात ठेवायची आहे. म्हणजे 27 तारीख तुमची खूप महत्त्वाची आहे, म्हणजे 27 आणि 2/28 म्हटलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला मार्क अटेंडन्स करण्यासाठी याचा व्हिडिओसुद्धा पुढे तुम्हाला मी दिलेलाच आहे. तर ॲडमिशन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन ज्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये हा नेहमी टॅब मिळतो, मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग राऊंड. या टॅबवर जाऊन तुम्हाला संस्था सिलेक्ट करायच्या आहेत, ITI शोधायच्या आहेत आणि त्याच्यामधला ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करायची गरज नाही. फक्त ITIमध्ये हजेरी लावणे ऑनलाईन ते यामध्ये असणार आहे. उमेदवार मार्क अटेंडन्ससाठी एकापेक्षा जास्त ITI निवडू शकतो. सर्व निवडलेल्या ITIची नावे त्याप्रमाणे खाली दिसतील. आणि जनरेट PDF करायची आहे आणि प्रिंट काढायची आहे. आणि 29 तारीखला तुम्हाला तुमचं मेरिट नंबर समजणार आहे, कोणत्या ITIमध्ये किती मेरिट नंबर आहे. प्रत्येक ITI वाईज तुमची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी जनरेट तुम्हाला होणार आहे, तुमच्या लॉग इनमध्ये दिसणार आहे. काही ITIमध्ये तुमचं मेरिट अप असेल, काही ITIमध्ये ते डाऊन असेल. तर त्यावरून तुम्हाला 30 तारीखला हजर राहायचं आहे. 29 तारीखला तुम्हाला मेरिट लिस्ट समजेल आणि 30 तारीखला हजर राहायचं आहे. तर हे मार्क अटेंडन्स कशा प्रकारे करायचं आहे ते पुढे आपण बघणार आहोत. तर admission.dvt.gov या वेबसाईटला गेल्यानंतर जसं आपण प्रत्येक वेळी लॉग इन करतो त्या 3 लाईन्सकडे जाऊन लॉग इन करायचं आहे आणि कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. तर इथे तुम्हाला त्यात प्रवेश केल्यानंतर म्हणजे लॉग इन केल्यानंतर या 3 डॉटवर जाऊन तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर त्या ऑप्शनमध्ये
ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर शेवटी खाली कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं होतं, तर मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग राऊंड या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर या टॅबला गेल्यानंतर तुम्हाला इथे संस्था निवडावी लागेल. कोणता ITI पाहिजे तो निवडावा लागेल. तर स्लॉट 1 दाखवलेला आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग राऊंड स्लॉट 1. तर इथे तुम्हाला ITI वाईज निवडू शकता. तर कोणता ITI तो घ्यायचा, गव्हर्नमेंट पाहिजे, प्रायव्हेट पाहिजे, नंतर जिल्हा कोणता आहे तो घ्यायचा आहे. तुमचा जो जिल्हा ज्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे, ज्या ITIमध्ये तुम्हाला ॲडमिशन काउन्सिलिंग राऊंडसाठी उपस्थित राहायचं आहे, त्या ITIमध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तालुका घ्या. नंतर त्या तालुक्यामध्ये कोणती संस्था तुम्हाला पाहिजे आहे, तर त्या संस्थेमध्ये तुम्ही मार्क अटेंडन्स करायचं आहे. आता इथे संस्थेचं नाव दिसतं, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुलुंड. तर इथे जो ऑप्शन आहे मार्क अटेंडन्स आणि रिसेट म्हणजे तुम्ही परत दुसऱ्या संस्थासुद्धा त्या ठिकाणी रिसेट करू शकता. तर या मार्क अटेंडन्सवर क्लिक केल्यानंतर इथे सिरियल नंबर 1ला गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा आलेला आहे. हे जर नको असेल तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. एखादी संस्था तुम्हाला नको असेल तर नंतर डिलीटसुद्धा. आणि याची PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर परत दुसरी संस्थासुद्धा तुम्ही त्यात ॲड करू शकता. तालुका घ्या. मार्क अटेंड. अशा प्रकारे 2 संस्था इथे ॲड झालेल्या आहेत, 1 आणि 2. अशा तुम्ही कितीही संस्था त्या ठिकाणी तुमच्या जवळपासच्या ज्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहू शकता अशा तुम्ही सिलेक्ट करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला ॲडमिशनसाठी जास्तीत जास्त चान्स असतो. म्हणजे कोणत्याही संस्थेत तुम्ही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा आहेत अशी त्या ठिकाणी, आणि तुमचं मेरिट इथे समजणार नंतर किती आहे ते सुद्धा प्रत्येक संस्थावाईज तुम्हाला दिसणार आहे. तर अशा प्रकारे 3 संस्था या ठिकाणी निवडलेल्या आहेत, ह्या तुम्हाला दिसतात. एखादी संस्था तुम्ही त्या ठिकाणी डिलीटसुद्धा करू शकता आणि त्याची तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही किती PDF त्या ठिकाणी लावा. त्यानंतर सूचना आहेत त्यासुद्धा अवगत करून घ्यायच्या आहेत, सूचना वाचून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही परत अजून त्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता. कोणती संस्था तुम्हाला ॲड करायची राहिली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. दुसऱ्या जिल्ह्यातली संस्थासुद्धा घेऊ शकता. परंतु मेरिट नंबर बघितल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या संस्थेत हजर राहायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मेरिट नंबर तुमचा जास्तीत जास्त वरती आहे अशा ठिकाणी त्यात तुम्ही हजर राहायचं आहे. सगळ्या संस्थेमध्ये काय तुम्ही आता ही 4थी संस्था परत ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे मार्क अटेंडन्ट दिनांक 27 आणि 28 तारीख ही लक्षात ठेवायची आहे. म्हणजे 27 तारीख तुमची खूप महत्त्वाची आहे. म्हणजे 27 आणि 2 28 म्हटलेलं आहे ते काढायचे आहे. आणि 29 तारीखला तुम्हाला तुमचं मेरिट नंबर समजणार आहे, कोणत्या ITIमध्ये किती मेरिट नंबर आहे. प्रत्येक ITI वाईज तुमची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी जनरेट तुम्हाला होणार आहे, तुमच्या लॉग इनमध्ये दिसणार आहे. काही ITIमध्ये तुमचं मेरिट अप असेल, काही ITIमध्ये ते डाऊन असेल. तर त्यावरून तुम्हाला 30 तारीखला हजर राहायचं आहे. 29 तारीखला तुम्हाला मेरिट लिस्ट समजेल आणि 30 तारीखला हजर राहायचं. हे काय करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहे. तरी तुमचं मेरिट समजणार आहे कोणत्या संस्थेमध्ये किती आहे. म्हणजे समजा आता या ठिकाणी 4 संस्था आहेत, तर मुलुंडमध्ये तुमचा मेरिट नंबर किती असेल ते तुम्हाला समजेल. नंतर दुसरी जी संस्था आहे कुर्ला, त्यामध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे ते समजेल सेपरेटली. चांदिवलीमध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे ते समजेल आणि ठाणेमध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे ते समजेल. त्यानुसार तुम्ही 30 तारीखला हजर राहायचं आहे. 29 तारीखला तुम्हाला मेरिट लिस्ट समजेल आणि 30